मी 4 मेन्स आणि 2 इंटरव्ह्यू दिलेले आहेत. त्या एक्सपिरियन्सच्या बेसिसवरती मी महत्त्वाचे पुरस्कार घेते. आता वन लाइनर पुरस्कार राहिले ते आपण पाहूया. त्यामध्ये पहिला पुरस्कार आहे मेजर लीग सॉकर गोल्डन बूट पुरस्कार. हा लिओनेल मेस्सी यांना मिळालेला आहे आणि 2025चा पुरस्कार हा त्यांना मिळालेला आहे. आणि त्यांचा क्लब कोणता आहे तर इंटर मियामी क्लब आहे. आणि टॅटी कॅस्टेलानोस 2021ला त्यांना हा पुरस्कार मिळाला होता. त्याच्यानंतरचे पहिले अर्जेंटिनाचे खेळाडू ठरलेले आहेत. दुसरा पुरस्कार आहे ब्रिटिश एम्पायर मेडल किंग चार्ल्स. जो तिसरा किंग चार्ल्स आहे त्याच्याकडून हा पुरस्कार मिळालेला आहे. ब्रिटिश एम्पायर मेडल हा अरुणिमा कुमार यांना मिळालेला आहे. तो पुरस्कार भारतीय वंशाचे आहेत म्हणून आपण इम्पॉर्टंट आहे म्हणून घेणार आहोत. तर UK मध्ये राहतात पण भारतीय वंशाच्या आहेत आणि कुचिपुडी नृत्यांगना आहेत. तर त्यांचं क्षेत्र विचारलं जाऊ शकतं वन लाइनरमध्ये की त्या अरुणिमा कुमार कशाचे रिलेटेड आहेत ते. आणि केंटर आर मिलर पुरस्कार 2025चा आपण पाहत आहोत. तो आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानच्या ज्या संचालिका आहेत सोनाली घोष यांना हा मिळालेला आहे. आणि पहिल्यांदाच हा कोणाला तरी भारतीय व्यक्तीला मिळालेला आहे म्हणून महत्त्वाचा आहे. आणि आसाममध्ये आहे हे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. नंतर आपण पुढचा पुरस्कार पाहणार आहोत जागतिक सामाजिक सुरक्षा पुरस्कार 2025 जो भारत सरकारला मिळालेला आहे. आणि कोणी दिलेला आहे तर आंतरराष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संघटनेने दिलेला आहे. नंतर इंग्लंडमध्ये T4 या जागतिक दर्जाची एक शिक्षण संस्था आहे. त्यांनी कम्युनिटी चॉईसमध्ये पुरस्कार दिलेला आहे एका स्कूलला. तर ती जालिंदनगरमधली प्राथमिक शाळा आहे आणि खेड तालुक्यामध्ये येते आणि पुणे जिल्ह्यातील आहे. आणि हे मी निवडक काही पुरस्कार घेतलेले आहेत जे महत्त्वाचे आहेत.